देणे केला हा पुरुषार्थ, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्पितसे भक्ती. खर तर या कीर्तन रूपी सेवेकरता जेवढी आवश्यकता संतांच्या आशीर्वादाची आहे, जेवढी आवश्यकता भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाची आहे, तेवढीच आवश्यकता तुमच्या उपस्थितीची आहे. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सर्वप्रथम तुमच्या चरणी लीन होतो आणि सेवेला सुरुवात करतोय. या प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायातील नामधारक संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू, पंचमवेद निर्माते श्री तुकोबराय यांचा 4 कडव्यांचा, जीवनामध्ये सुखप्राप्ती जर करायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं ते सांगणारा अभंग सेवेकरता घेतला. अभंगाचा सरळ भावार्थ एकदा आपण बघून घेऊ, कारण अभंगाचा सरळ भावार्थ जरा समजला तर कीर्तन समजलं, नाही तर अभंगाचा भावार्थ सुरुवातीला जरा नाही समजला तर कीर्तन समजायचं नाही. तुम्ही आम्ही सर्व ग्रामीण भागातली मंडळी आहोत. आता मला असं वाटत नाही इथं कोणी टी व्ही बघत असेल म्हणून. कडेठाणमध्ये आमच्या माता मावले टी व्ही बघतात का? जर माफी मागून बोलतो तुमची. मला असं वाटतं मंडपमध्ये कोणी बघत नसेल, पण काकांच्या हसण्यावरून वाटतं काहीतरी गुपित आहे. कुछ तुम समजे कुछ हम समजे, है की नाही. आपण जेव्हा घरी आपलं टेलिव्हिजन टी व्ही सुरू करतो, सुरू केल्यानंतर आमचा मातावर्ग असो, काही पुरुष मंडळी असो, एखादी आवडती काही सिरियल असती, मालिका असती, किंवा जुन्या काळी महाभारत लागायचं, ते महाभारत बघण्यासाठी सगळी गर्दी जमायची. पण ऐका ना, महाभारत सुरू होण्याच्या आधी जेव्हा ती रामानंद सागरांनी जी तयार केलं होतं ते महाभारत, ते सुरू करण्याच्या आधी एक 5 मिनिटं सुरुवातीला 1 तासामध्ये काय होणार आहे त्याचा सारांश दाखवायचे काय काय होणार आहे बघा त्या महाभारतात. आणि ते बघितल्यानंतर पुढील एक तासामध्ये अगदी काय काय कथा होणार आहे, काय काय भाग या महाभारताच्या आजच्या प्रसंगामध्ये होणार आहे, ते अगदी एक झलक म्हणून सांगायचे. ते का बरं सांगायचे बरं? कारण पुढचे 1 तास तुमचं लक्ष त्या महाभारताच्या पूर्ण मालिकेवर असावं म्हणून. तसंच कीर्तनकाराने जो अभंग आहे त्याचा भावार्थ आधी सांगायचा, त्याचं कारण श्रोत्यांचं लक्ष अगदी पूर्ण अभंगाकडे असलं पाहिजे. अभंग खूप सोपा आहे आणि सर्वांना परिचित आहे जवळपास. अगदी महाराज मंडळींना तो पाठ आहेच, भजनी मंडळाला पण पाठ असतोच, गावातील माता माऊल्यांना देखील सोपा अभंग आहे, पाठ असतो बरं का. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, जीवाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? ऐका, काय करावं लागेल पोराओ? आपल्याला जर सुख मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? शाळा बुडून घरी थांबावं लागेल, आहे की नाही. शाळा बुडून घरी थांबलं की सुख भेटतं का? ते क्षणिक आहे, तुम्हाला तेवढा आनंद होतो, पण दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावरती पटकी बसते ना. ऐका, संसारामध्ये आपण जी क्रिया करतो, जे कर्म करतो, ते कर्म केल्यानंतर त्याचं जे फळ आहे याच्यापासून सुख प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही, पण दुःखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते सुख जरा पाहिजे असेल, ते सुख जरा मिळवायचं असेल, वरचा आवाज कमी करा, मला खालचा आवाज द्या, शिट्टी येते. ते सुख जरा पाहिजे असेल तर तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगितलं, आपला तो एक देव करुणी घ्यावा. तो देव आपलासा करायचा. मग तो देव आपलासा केल्यानंतर काय होईल? तेने विन जीवा, म्हणजे त्याच्याशिवाय सुखाची प्राप्तीच नाहीये. त्यामुळे तुकोबराय म्हणतात तो देव आपलासा करायचा. ऐका, पण आपण करतो का? नाही. आपण तेर गोष्टी करत बसतो, या संसारामधल्या नाना प्रकारच्या क्रिया करत बसतो, त्याच्यामधून सुख भेटत अजिबात नाही. त्याच्यापासून दुःखाची निर्मिती होती. ती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. सुरुवातीला नाही, मध्ये नाही आणि शेवटही नाही. त्याच्यापासून सुखाची प्राप्ती होऊ
शकत नाही. मग ऐका ना, त्याच्यापासून सुख भेटत नाही ना, मग देव आपलासा करायचा, त्याच्यापासून सुख भेटतं ना. मग देव आपलासा केल्यानंतर काय होतं? देव ऐका ना, देव आपल्याला त्याच्यासारखं करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे, देव हा अविनाशी आहे. लावी मना पिसे गोविंदाच्या, ज्याच्या मनाला गोविंदाचं वेडं लागलं, जो नामस्मरण करतो, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे. ऐका, तेव्हाच भगवंत त्याचं जे स्वरूप आहे, जे रूप आहे अविनाशी, त्याच्यात आपल्याला समाविष्ट करून घेतो. आणि ऐका ना, आपण भगवंत प्राप्तीच्या मार्गाला लागलो, भगवंत प्राप्त करता करता हा जन्म गेला ना, ऐका, त्याची जी कीर्ती आहे, ते जे नाव आहे, ते चंद्र सूर्य असेपर्यंत असतं. तुका म्हणे एका मरणची उत्तमची उरे. अगदी खूप सोपा अभंग आणि छान अभंग आहे बरं का. सर्वांनी अगदी राहिलेल्या 1 तासामध्ये लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला मी बोर होऊ देणार नाही, म्हणजे असं नाही मी तुम्हाला हसवणार आहे, मर्यादेच्या पुढे जाणार नाही. जी मर्यादा संतांनी घालून दिली, जी मर्यादा आमच्या ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवारी मंडळींनी घालून दिली, त्या मर्यादेत राहूनच कीर्तन करेन. विठाला. पण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा, थोडासा बेस जमा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या मौजे कडेठाण गावामध्ये स्वानंद सुखनिवासी शांतिलिंग बाबा यांच्या या पावन दरबारामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अगदी खूप सुंदर आणि गोड वातावरण आहे. तसं जर बघितलं तर तुमच्या गावाला, म्हणजे आपलं परिसरच आहे ना, मी काय दूरचा नाही. तुम्ही म्हणता काय तुम्ही दूरचे आहेत का? लई जवळचा आहेत मी, ऐका. पण तुमच्या गावाला एक शक्ती आहे, ती म्हणजे लक्ष्मी माता. बरं, नुसती शक्तीच नाही, ऐका, त्या शक्तीला जोड देखील आहे संतांची. आणि ते संत तुमच्या गावातील स्वानंद सुखनिवासी सद्गुरू शांतिलिंग बाबा. मी विचारलं महाराजांना का पुण्यतिथी किती वर्ष झाले काय, ते म्हणे महाराज सांगता येणार नाही, 100च्या पुढे वर्ष झाले. म्हणजे हा सप्ताह तुमचा शताब्दीच्या पुढे गेलेला आहे. खूप मोठा उत्सव आहे. गावकरी सगळेजण अगदी तन मन धनाने सहकार्य करतात, झटतात आणि या सप्ताहाला मदत करतात, सप्ताह करतात. मग सप्ताह करणं म्हटलं की सप्ताहासाठी मार्गदर्शन अगदी आवश्यक असतं. ज्यांचं या कार्यक्रमाला मार्गदर्शन आहे, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार. कारण आम्ही त्यांचं कीर्तन ऐकूनच मोठे झालो. कारण आमचे बाबा वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी बालानगरकर, अगदी महाराजांचे त्यांचे खूप जवळचे संबंध आधीचे. तेव्हा मी फार छोटा होतो या विद्यार्थ्यांसारखा. आता नका बघू, आता मोठा झालो. पण जेव्हा बाबांसोबत यायचो, महाराज पण यायचे, तर एक जुना खूप संबंध, आज त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात बरं का. अगदी महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून ज्यांचं महाराष्ट्रात अग्रगण्य असं नाव आहे, आपल्या परिसराचं वैभव, आपल्या कडेठाण गावाचं वैभव, ज्यांच्यामुळं धार्मिक कार्य अगदी एकदम व्यवस्थित आणि त्याला एक शोभा निर्माण होते, असं त्यांचं मार्गदर्शन आहे. राजेंद्र महाराज तवार, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण मार्गदर्शकांनी टाळ घेऊन उभा राहणं हे आजकाल काही दिसत नाही बरं का. पण महाराज अगदी मोठं मन करून टाळ घेऊन उभा आहे. त्यांच्या चरणी लीन होऊया. तसेच या कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे, सुंदर ज्यांचा गोड गळा, अगदी सुंदर ज्यांचं गायन आहे, असे असणारे आमचे संदीप महाराज खंडागळे. वा, मी जरा थोडं बुचकळ्यातच पडलो बरं का. मी यांना विचारलं, मी परत विचारलं एकदा, म्हणलं असू शकते 2 नावं, काय हरकत आहे की नाही. त्यांची एक नावकरी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि सुप्रसिद्ध गायनाचार्य आहेत. वा, खूप गोड आवाज, कोकिळेसारखा आवाज संदीप महाराज खंडागळे. त्यांच्याही चरणी लीन होऊया. त्यानंतर त्यांनाच अगदी साथीला जे आपल्या कार्यक्रमामध्ये असतात आमचे माऊली महाराज आहे की नाही, त्यांचाही गोड आवाज आहे, त्यांच्या चरणी लीन होऊया. आणि त्यानंतर आपल्या गावाचं दुसरं वैभव, आपल्या देवी मातेचे पुजारी आमचे श्री हरिभक्त पारायण धुमाळ महाराज, चंदू महाराज धुमाळ, माहिती आहे तुम्हाला. कारण बाबांसोबतच नेहमी संपर्क असायचा महाराजांसोबत. ते देखील उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या गावातीलच भजनी मंडळ आहेत, आमचे बाल गोपाल विद्यार्थी संस्थेतले ते उपस्थित आहेत.
त्यानंतर आमचे भजनी मंडळच ना, वा छान वाटलं, गावातले भजनी मंडळ आहेत. त्यानंतर माझ्यासोबत आलेले गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांचे पटशिष्य, आपल्या परिसराचा वैभव असणारे अनिल महाराज बेलकर, ते देखील उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी लीन होऊया. आणि 2 मृदंगाचार्य बरं का, अगदी चंद्र आणि सूर्यासारखे बरं का, दोन्ही मृदंगाचार्य. महाराजांचा परिचय गावातलेच का? वा वा वा, टाळी वाजवा एकदा. वा वा. प्रदीप महाराज जोशी, अगदी सुंदर बरं का, सुंदर हाते. त्यानंतर त्यांना साथ करणारे विशाल महाराज, ते पण गावातले का? वा वा वा. हे इतक्या दिवस केलेल्या, ऐका ना, लोक म्हणतात, मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय बरं का असं, की सप्ताह करतात महाराज गावोगावी, त्याचा फायदा काय? अहो, अशी जर मंडळी आपल्या गावामध्ये तयार होत असतील तर हाच त्याचा फायदा आहे ना, हेच त्याचं फळ आहे ना. आता दुसरं काय पाहिजे? कारण आपल्या गावामध्ये असे गुणवान विद्यार्थी महाराज घडणं ही सोपी गोष्ट नाही महाराज. काहीतरी एक पुण्याही असते आणि एक ठेवा असतो पूर्वजांचा. दोन्ही मृदंगाचार्य छान वाजवतात. त्यानंतर आमचे पीटी मास्तर बाबा रमेश महाराज, अगदी सुंदर बरं का. तुम्ही फिरवताय पण तेवढं येत नाही मला. तेवढं येत नाही मला, म्हणजे मला तेवढं येत नाही, त्यांना भरपूर येतं. पण अगदी त्यांना ती कला आहे बरं का, जे ओठातून निघतं ते त्याच्यावर वाजवतात. अगदी त्यांच्याही चरणी लीन होऊया. आमचे रमेश भाऊ आहेत. त्यानंतर ज्यांनी सुंदर असं विना घेतला, फक्त एक विनंती आहे, त्यांच्या खाली आसन टाका काहीतरी, त्यांच्याही चरणी लीन होऊया. तुम्ही सर्व मातावर्ग, ज्येष्ठ पुरुष मंडळी, सर्वांच्या चरणी लीन होतो. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे आपल्याच गावातील ना, वा 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 वा, मी तेच विचारणार होतो, कसं वा वा, अगदी सुंदरपैकी साऊंड सिस्टम आहे. त्यांनाही धन्यवाद देऊया आपण. तसेच ज्यांचे आज या कार्यक्रमासाठी जे शूटिंग करतायत, आमचे माय बापा विठ्ठला या चॅनलचे अनिकेत दादा, ते देखील आलेले आहेत, त्यांना देखील धन्यवाद देऊया आणि सेवेला सुरुवात करूया. सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर देव आपलासा करावा लागेल. हे कोणी सांगितलं? तुकोबरायांनी सांगितलं. तुकोबराय सामान्य होते का? तुकोबराय सामान्य नव्हते. त्यांनी देव आपलासा केला आणि ते सुखाची प्राप्ती करून घेतली तुकोबरायांनी. पण आपण ते करतो का? अजिबात नाही. हा जीव जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये किती त्रास असतो, नाना प्रकारचा त्रास आईच्या गर्भामध्ये असतो. हा जीव अगदी पोटामध्ये असतो आईच्या, इतका त्रास मध्ये असतो. देवाला विनवणी करतो, देवा या दुःखातून मला सोडव. एक वेळ करी या दुःखावे गरे, एक वेळ करी या दुःखावे गरे, एक वेळ करी या दुःखावे गरे, एक वेळ करी या दुःखावे गरे.
हा जीव देवाला विनवणी करतोय, देवा एक वेळा या दुःखातून वेगळं कर. देव म्हणतो मी वेगळं करतो, पण तू काय करशील? आठवीन पाय हा माझा नवस. देवाला नवस करतोय, तुझे पाय आठवण मी, तुझे पावले आठवण, तुझं नामस्मरण करन, पण ह्या दुःखातून एकदा सोडव. देव ऐकतो, जन्माला घालतो. देव ऐकतो आणि जन्माला घालतो. जन्माला घातल्यानंतर बाळ हळूहळू हळूहळू मोठं होतंय. 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं, अगदी रांगत रांगत अगदी चालतंय, चालायला लागतंय. आई वडिलांच्या हाताला धरून, बोटाला धरून चालायला शिकतंय, चालायला लागतंय. हळूहळू मोठं होतंय, 5 वर्षाचं होतंय. त्यानंतर शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर अगदी शिक्षण होतं, नोकरी लागते किंवा कामधंदा करायला सुरुवात होते. आणि ऐका ना, प्रपंचामध्ये पुढे जात असताना लग्न होतं. लग्न झाल्यानंतर अगदी दुःखाचं, अगदी एकामागून एक अडचणी येतात. आणि तेव्हा तो जीव देवापाशी जातो आणि देवाला म्हणतोय, अरे देवा मी काय केलं रे? मी काय केलंय? माझ्या मागं सारख्या अडचणी येत आहे, माझ्या मागं सारखे दुःख येत आहे, मी असं काय केलं? तेव्हा देव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, तू काय म्हणला होता गर्भामध्ये? 8वीन पाय हा माझा नवस. तेव्हा जीव खाली मान घालतो. देवाचं नाव घेतलंच नाही ना, टाइम भेटलाच नाही ना. अहो देवाचं नावच घेतलं नाही, पण दुःख यायला लागलेत ना. ज्याच्यापासून सुखाची प्राप्ती ते तर करायलाच तयार नाही. ज्याच्यापासून सुखाची प्राप्ती ते करतोय का जीव? अजिबात नाही. अहो एका ठिकाणी प्रमाणे सुखाचा सागर सुखनिधी जोडीला, तुकोबाराय सांगतात, सुखाचा सागर सुखनिधी जोडीला. भगवंताला सुखाची सागर ही उपमा दिलेली आहे. आम्ही जेव्हा अध्ययन करत होतो, व्याकरणामध्ये एक प्रकरण आलं होतं, अंश आणि अंशी. लक्ष द्या, अंश आणि अंशी नावाचं प्रकरण आलं होतं. आता सर आहेत, अंश आणि अंशी नावाचं प्रकरण आहे मराठी व्याकरणामध्ये. तर त्याच्यामध्ये असं आहे, जे अंशीमध्ये गुणधर्म असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. आलं लक्षात? जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. नाही लक्षात आलं? उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये साखर असते. काय असते? साखर. साखर कशी चवीला पोरं? कशी आहे? तुम्ही सांगा, साखर कशी आहे? गोड. साखर कशापासून तयार झाली? ऊस कसा आहे चवीला? गोड. मग ऐका, इथं ऊस झाला अंशी आणि त्याच्यापासून साखर निर्मित झाली, त्याचा अंश, ते झाले अंश. म्हणजे जे गुणधर्म अंशीमध्ये आहे तेच गुणधर्म अंशामध्ये आहे. नाही समजलं का? अजून सांगतो. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ आहे. मीठ काय आहे? मिठाची चव कशी आहे? माग पण कीर्तन ऐकतेत का? वा वा. मिठाची चव खारट आहे बरं का. मग मला एक सांगा, मीठ कशापासून तयार होतं? समुद्राच्या पाण्यापासून. मग समुद्राचं पाणी कसं आहे? गोड? खारट. समुद्राचं पाणी खारट आहे, त्याच्यापासून तयार होणारं मीठही खारट आहे. जसं इथं अंशी झाला समुद्र आणि अंश झाला मीठ. मग जे गुणधर्म मिठामध्ये आहे तेच गुणधर्म समुद्राच्या पाण्यात आहे. म्हणजे ऐका, अंशी म्हणजे इथं भगवंताला सुखाचा सागर सांगितलं आणि हा जीव काय आहे? त्याचा अंश आहे. मी म्हणत नाही. चला गीतेमध्ये ममय वंशो भगवान सांगतात गीतेमध्ये, इथं असणारा प्रत्येक जीव हा माझा काय आहे? अंश आहे. मग भगवंताचे जर आपण अंश आहो, भगवान सुखाचा सागर आहे, तर हा जीव दुःखी का? बस याचं उत्तर सापडलं का कीर्तन सुटलं. ऐका, कारण कीर्तनकाराने अभंगावरती शंका उपस्थित करावी आणि त्या शंकेचं निरसन करावं, तेव्हा त्याला वक्ता म्हणतात. है की नाही? कारण कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. काय असावा? आणि ज्या कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नाही, त्याला गावाच्या बाहेर खड्ड खांदून पुरावा. हा, पुरावाच पाहिजे बोलण्याला. म्हणजे भगवंत सुखाचा सागर आहे, आपण त्याचे अंश आहो. भगवान सुखाचा सागर आहे, मग आपण त्याचे अंश आहो, तर आपण दुःखी का? हा आपला प्रश्न आहे. आता थोडी कॅसेट पलटी करतो, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. मी म्हणतोय जीव दुःखी नाहीच. तुम्ही खालून म्हणता, महाराज काय खोटं बोलताय हो तुम्ही. आताच म्हणता जीव दुःखी आहे आणि आता काय म्हणताय? दुःखी नाहीच.
अहो दुःखी नाही, सुख आहे, पण ते सुख केवढं आहे? सुख पाहता जवा पारे दुःख परवता वरे दुःख परवता वरे दुःख परवता वरे सुख पाहता जवा पारे दुःख परवता दुःख परवता दुःख परवता मग ते सुख केवढं आहे? जवा एवढं आहे. केवढं आहे पोराव सुख? जवा एवढं. केवढं आहे? तुम्ही जव बघितला? जव नाही बघितला? अवघड झालंय आता महाराज. मी त्या शहरात असंच विचारलं कीर्तनामध्ये, जव बघितला का पोरांना? ते म्हणे, महाराज जव काय असतं? खरंच आहे ना, ते लोकच चालले एक एक गोष्टी. जवच बघितलेला नाही पोरांनी. अहो शहरामध्ये काही दिवसांनी जात प्रदर्शनात ठेवावं लागेल, बैलगाडी सुद्धा प्रदर्शनात ठेवावं लागेल. एका आमच्या भगिनीला विचारलं मी, जात बघितलं का कधी? जात्यावर दळलं का? तर ती म्हणे जात कसं असतं म्हणे. म्हणलं जात गोल असतं. आणि ती म्हणे त्याला कोणत्या बाजूने बसावं लागतं? जात्याला बाजू राहते का? अहो हे दुर्मिळ होत चाललंय, हे दुर्मिळ होत चाललंय. जव केवढा असतो? अगदी छोटा. किती? अगदी मोहरीच्या दाण्या एवढा छोटा जव असतो. मग या जवा एवढं सुख संसारामध्ये आहे, पण दुःख किती आहे? पर्वता एवढा आहे. मग महाराजांनी इथं पर्वत शब्द का वापरला? मला मॉनिटरमध्ये आवाज द्या. महाराजांनी पर्वत शब्द का वापरला? ऐका, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तुम्ही एखाद्या ठिकाणी भेटायला जा, एखाद्या दुःखद ठिकाणी भेटायला जा, तिथं भेटायला गेल्यानंतर अगदी वाईट वाटतं. असं वाटतंय पोरांची लग्न झाली नाही आणि हा व्यक्ती खूप लवकर निघून गेला, पोरांचे लग्न होऊ द्यायला पाहिजे होते. दुःख आहे की नाही तिथं? संसार अजून अपूर्ण आहे, दुःख आहे तिथं. पण ऐका, दुसऱ्या ठिकाणी जा, दुसऱ्या ठिकाणचं दुःख वेगळं आहे. तिथं जाऊन बघा, अगदी 2च महिन्याचं बाळ आहे आणि आई वडील नाही. तो दुःख कोणाचं मोठं? दुःख बदललं की नाही? तसंच ऐका, मग पर्वत शब्द का वापरला? पर्वत शब्द याच्यामुळे वापरला, तुम्ही प्रत्येक गावाला जिथं जिथं डोंगर आहे, जिथं जिथं पर्वत आहे, तिथं तिथं जाऊन बघा, पर्वत सारखा आहे का? एक पर्वत दुसऱ्या पर्वतासारखा नाही, दुसरा पर्वत तिसऱ्या पर्वतासारखा नाही. तसंच एकाचं दुःख दुसऱ्यासारखं नाही आणि दुसऱ्याचं दुःख तिसऱ्यासारखं नाही. दिलंय, सुखाचा विचार नाही कुठे. कारण ऐका ना, याच्यामध्ये जर सुखाचा विचार करायचा असेल तर काय करावं लागेल? सारासार करा उठा उठी, नाम धरा कंठी. ऐका, म्हणजे भगवंताचं नाव तुम्हाला मुखामध्ये आणावं लागेल. अगदी महाराजांनी योग्य प्रमाण दिलंय बरं का. योग्य वेळी योग्य प्रमाण दिलं तर योग्यच बोलता येतं, आणि अयोग्य वेळी अयोग्य प्रमाण आलं काही बोलता येतं. मी असंच एका ठिकाणी कीर्तनात म्हणलो, अगदी आमची मित्र कंपनीच होती सगळी गायक मंडळी. म्हणलं तुम्ही प्रमाण द्या, तुम्हाला जसं येईल ना विषय तसा प्रमाण द्या.
जसं येईल तसं द्या, फक्त एवढं बी वरती नका देऊ कधी हाताला बी नाही आलं पाहिजे माझ्या. अगदी गोड प्रमाण दिलं महाराजांनी. सुखाचा विचार हा संसार कसा आहे, दुःख आहे हो. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. पण ऐका ऐका, आमची ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगायचे बरं का. सुखाचा विचार नाही कुठं, जे थोडंफार जे क्षणिक सुख होतं त्या क्षणिक सुखासाठी माणूस अगदी त्याच्या मागच धावतो, त्या संसारात धावतो. एकदा भजन करा, ऐकू विठाला. एक मनुष्य अगदी घनदाट जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये चालू लागला, अगदी दूरवर गेला. माझ्याकडे लक्ष असू द्या. अगदी दूरवर गेला, घनदाट जंगलामध्ये खूप झाडी लागली. बघतो इकडं तिकडं तर रस्ता सापडत नाही बाहेर जायचा. आता कसं करायचं, इकडं तिकडं फिरतोय. अगदी घनदाट झाडीमध्ये गेला. ऐका, पण त्याच्या कानावर आवाज आला. आवाज ऐकू आला. त्याने इकडं तिकडं बघितलं, कशाचा आवाज आहे, कशाची डरकाळी आहे. समोर बघतो तर त्याच्या समोर वाघ. काय आहे, वाघ उभा आहे. त्यांनी वाघाला बघितलं आणि घाबरला, घाम फुटला. आता कसं होणार, मी तर एकटाच आहे इथं, माझ्या समोर अगदी समोर वाघ आहे. वाघानंही त्याला बघितलं, डरकाळी फुटली आणि वाघ त्याच्या मागे लागला. तो माणूस पुढं पळतोय, वाघ मागं पळतोय. तो माणूस पुढं पळतोय, वाघ मागं पळतोय. वाघ अगदी जवळ आला, त्याच्या पायाला पकडणार, तेवढ्यात परत झेप घेतली आणि माणूस पुढं पळतोय, खाली पडतोय, उठतोय. अगदी त्याचे घोटे फुटले. ऐका, त्याचे सगळे पाय रक्तबंबाळ झाले, हातालाही लागलं, घामागर्द झालेला. पण माग बघतोय तर वाघ माग आहे. पकडल वाघ म्हणून पळतोय. कोण पळतोय, तो माणूस. कोण पळतोय, तो दृष्टांतातला माणूस. आणि कशाच्या मागे पळतोय, जंगलात अगदी सैरावैरा धावतोय. माग कोण लागलंय, वाघ लागलाय. पळतोय, वाघ पकडणार. आता त्याला समजलं की अशी एक वेळ येणार, ऐका की आपण जागेवर थांबणार आणि वाघ आपल्याला पकडल्याशिवाय राहणार नाही. एकदा का पकडलं की नरडीचा घोट घेईल. घाबरला, काय करावं. दूरवर बघितलं तर एक विहीर होती. काय होती, विहीर होती. त्याने विहिरीकडे बघितलं, अगदी पळत गेला आणि ठरवलं आता विहिरीत उडी घ्यायची. म्हणून विहिरीच्या काठावर गेला, विहिरीत उडी मारणार. तेवढ्यात त्याची नजर त्या विहिरीमध्ये तळाला गेली. तर त्या विहिरीच्या तळाला अगदी 10 परसाची कोरडी ठाक विहीर, पाण्याचा थेंबही नाही. तरी त्याने ठरवलं आता याच्यात उडी मारायची. होऊन काय होईल, पाय तुटल, हात तुटल, पण जीव तर वाचल. ऐका, ठरवलं आणि परत उडी घेणार. तर त्याची नजर त्या तळाशी गेली आणि त्या तळाला एक फार मोठा भुजंग फणा काढून बसलेला. काय काढून बसलेला, फणा काढून बसलेला भुजंग. त्याने भुजंग बघितला खाली आणि पाय मागं घेतला. खाली उडी माराव तर विहिरीत भुजंगावर उडी जाती आणि तो भुजंग जर चवताळला तर तो आपल्याला डसल्याशिवाय राहणार नाही. तो का जर डसला तर आपण जिवंत राहणार नाही. काय करावं, मागून वाघ तर येतोय, काय करावं. मनुष्य अगदी बुद्धी चालवली, डोकं चालवलं आणि बघितलं तर त्या विहिरीच्या कडावर एक वडाचं झाड होतं आणि वडाच्या झाडाची फांदी अशी विहिरीवर आडवी आलेली होती आणि त्याची पारंबी विहिरीमध्ये लटकत होती. वडाची पारंबी विहिरीमध्ये लटकत होती. क्षणाचाही विचार केला नाही, एक पाऊल मागे सरकला, धाव घेतली आणि त्या पारंबीला पकडलं. कोणी, त्या माणसाने. आणि मी कोणाच सांगतोय आता, त्या लटकणाऱ्याचं. कोणाच सांगतोय, तो लटकला आणि त्याला तो लटकणारा. आणि त्याने पकडलं, त्या पारंबीला पकडलं आणि मोकळा श्वास सोडला. वाचलो बाबा. तेवढ्यात वाघ काठावर येऊन थांबला, डरकाळी फोडू लागला. खाली बघतो तर भुजंग, काठाला बघतोय तर वाघ. पण गंमत ऐका ना, जेव्हा उडी मारली आणि पारंबीला धरलं, त्या झाडाच्या वरच्या टोकाला आग्यामोहोळ बसलेलं होतं. आग्यामोहोळ बसलेलं होतं. त्याने ऐका, जेव्हा फांदीला पकडलं, जेव्हा त्या पारंबीला पकडलं आणि पारंबी जोरात हल्ली, फांदी हल्ली आणि आग्यामोहोळ जसं उठलं महाराज. आग्यामोहोळ कितीतरी महिन्याचं उपासी होतं. जसं आलं आग्यामोहोळ आणि याच्या अंगाला बिलगलंय, पूर्ण अंगाला त्या माशा चावू लागल्या. इतका त्रास होतोय देवा. हात जरा सोडले, खाली भुजंग आहे, बाजूला उडी घेतली तर वाघ आहे. इथं थांबलं तर या मधमाशा चावू लागल्या. काय करावं. ऐका, पण जेव्हा
पोळीवरून उठल्या जेव्हा तो कांदा फुटला आणि त्याच्यातून टप 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 रस, मधाचा रस खाली गळतोय, टप 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 रस खाली गळतोय. कधी कधी त्या मधाचा थेंब एक खांद्यावर पडतोय, कधी डोक्यावर पडतोय, कधी कपाळावर पडतोय, कधी ह्या नाकावर पडतोय, कधी गालावर पडतोय, आणि एखादा थेंब हा ओठावर पडतोय, आणि ओठावर पडलेला थेंब तो माणूस जिभेनी चाटतोय आणि काय म्हणतोय, काय गोड रस आहे. मी कोणाचं सांगतोय, कोणाच सांगतोय, लटकलेलं कोणाच सांगतोय, आणि हे सगळं त्याच सांगतोय. कोणाचं? अहो, दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांतावर या. या संसार रूपी वृक्षाला तुम्ही आम्ही सर्वजण लटकलेलोच आहोत. विठाला त्या छोट्याशा सुखाकरता किती धावधाव करतोय. अहो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माझे सहित नते कोण, माझे सहित नते कोण, माझे सर्व सुखाची या आशा जन्म गेला, पण ते सुख भेटलं का? नाही भेटलं. आपण बघतोय त्या एका थेंबाकरता तो मनुष्य किती त्रास सहन करतोय. तेवढाच त्रास आपण आपल्या जीवनामध्ये सहन करतोय. पण आपण सोडतोय का? संसार सोडतोय का? मी म्हणतो संसार सोडू नका, तुम्ही आम्ही सर्वजण संसारी आहोत. पण संसार करायचा कसा? ऐका, पक्षी अंगणी उत्तरती ते का गुंतुनिया तैसे असावे. अहो, माऊलींनी सुद्धा संसारी असावे, आतुनी नसावे, संसारी असावे, आतुनी नसावे, संसारी असावे असुनी नसाव्या. असा संसार सांगितला, माऊलींनी सुद्धा सांगितलं. असुनी संसारी जीवन गंगा मेरा जानवारी बाबा साना मेरा साना मारे बाया सदा मेरा जानवारी बाया साना असुनी संसारी लगे गोमारी मेरा जानवारी बाया साना मेरा या जीवनामध्ये प्रामुख्याने काही वर्ग पडतात बघा. आपण कोणत्या वर्गामध्ये आहे आणि कोणत्या वर्गाकडे आपण गेलं पाहिजे हे प्रामुख्याने अगदी सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे बरं का. पामर, विषयी, जिज्ञासू, संत आणि मुक्त असे 5 प्रकारचे वर्ग पडतात. पामर म्हणजे कोण? ज्याला साध्यही कळत नाही आणि साधनही कळत नाही. ज्याला साध्यही कळत नाही आणि साधनही कळत नाही. साध्य आणि साधन म्हणजे काय? ऐका,
आपलं जे साध्य आहे ते भगवंताची प्राप्ती आहे. आणि साधन म्हणजे तिथपर्यंत जाण्याचा मार्ग. हे ज्यालाही कळत नाही तो पामर वर्ग. कारण त्याला स्वैर विषय आवडतो. स्वैर स्वैर त्याचं मन कसं धावतंय? स्वैर धावतंय. पामर वर्ग. मग आपण कुठल्या वर्गात आहोत याचा विचार आपण करायचा. दुसरा विषयी वर्ग. विषयी वर्ग म्हणजे त्यांना साध्य माहीत आहे, भगवंत आपलं अंतिम प्राप्त आहे हे माहीत आहे, पण ऐका ना, त्यांचा जो भगवंत प्राप्त करण्याचा जो साधनाचा विषय आहे ना, हा चुकीचा आहे. हा कामनायुक्त आहे. कसा आहे? कामनायुक्त आहे. म्हणजे जरशीक आपण भगवंताची आराधना केली, जराशी काही आपण पूजा जरा केली, तर लगेच आपण भगवंताला काय म्हणतो? मागतो. अहो, सत्यनारायण जरी केला तर त्या संकल्पामध्ये किती मागून घेतो आपण? देवबाप्पाला 101 रुपयेच देतो, पण किती मागून घेतो? भरपूर काही मागून घेतो. मग ऐका ना, मग आपल्याला कोणत्या वर्गात आहे आपण? पामनमध्ये आहे का? विषयीमध्ये आहे का? विषयी सांगितला. तिसरा जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काय? ज्याला साधन माहित आहे. ऐका, ज्याला भगवंतापर्यंत जाण्याचं साधन माहिती आहे आणि भगवंत अंतिम आहे, त्याची प्राप्ती अंतिम आहे हे साध्य ज्याला माहीत आहे, असा असणारा जिज्ञासू वर्ग. म्हणजे तुम्हाला कोणत्या गावाला जायचं हे माहीत पाहिजे आणि कोणत्या गाडीने जायचं हे माहीत पाहिजे, असा असणारा वर्ग म्हणजे जिज्ञासू वर्ग. आणि चौथा वर्ग संत. संत कशासाठी येतात? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते आपल्याला रस्ता दाखवण्याकरता येतात. हा चौथा वर्ग. आणि पाचवा वर्ग मुक्त. जो जिज्ञासू असतो तो संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालतो आणि अंतिम प्राप्त देव प्राप्त करून घेतो आणि मुक्त होतो. असे 5 वर्ग विठाला. मग आपण कुठल्या वर्गात आहे आणि कुठल्या वर्गात आपण गेलं पाहिजे? आपण पामर असू तर काय केलं पाहिजे? आपण विषय असू तर काय केलं पाहिजे? आपण जिज्ञासू असू काय केलं पाहिजे? हे प्रामुख्याने सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ऐका, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. ऐका, आदरणीय गुरुवर्य भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मुखातलं वाक्य आहे, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे मनोमंथनाचं साधन आहे. विठाला तो देव जर प्राप्त करायचा असेल तर त्याचे अनेक मार्ग सांगितले. अनेक मार्ग, कितीतरी मार्ग सांगितलेले आहे बघा. हरिपाठात देखील आहे, वायाची उपाधी दंभ एका प्रमाणामध्ये भगवंत प्राप्त करण्याचे 3 मार्ग आलेले आहेत बघा. योग, याग आणि विधी. या 3ही प्रकारे भगवंताची प्राप्ती आहे. योगाने सुद्धा भगवंताची प्राप्ती आहे. ऐका, योग करून तुम्ही जरा ध्यान लावलं तर त्या ध्यानातून देवाची भेट होती, देवाचं दर्शन होतं. म्हणून योग देखील महत्वाचा आहे. पण योग करणं सोपं आहे का? असंच कीर्तनामध्ये सांगत होतो, योग केला पाहिजे, योगातून ध्यान लावलं पाहिजे, मन एकाग्र होतं. मन एकाग्र झालं की मनातले दोष नाहीसे होतात. मल विक्षेप आवरण नावाचे दोष नाहीसे होतात. मन शुद्ध होतं, मन पवित्र होतं. आणि ते का एकदा मन पवित्र झालं की भगवंताची मूर्ती या हृदयामध्ये प्रगट होते आणि तीच आपल्याला दिसू लागते. असं मी सांगत होतो. आगी एका जणांनी ऐकलं, महाराज कीर्तन झालं, घरी जाऊन झोपला, पहाटे 4 वाजेला उठला, 4 वाजता टीव्ही चालू केली आणि टीव्ही मध्ये आस्था चॅनल लावलं. आस्था चॅनलला पहाटे 4 वाजता कोण असतं? कोण असतं तर महाराज? रामदेव बाबा. रामदेव बाबाचं चालूच होतं, मांडी घालून बसा, अगदी ताट बसा, वरती श्वास वाढा, खाली श्वास सोडा. हा अगदी समोर बसला, टीव्हीच्या मांडी घातली, तैट बसला, आसन लावलं आणि रामदेव बाबा सांगतात, उजव्या नाकपुडीने श्वास वरती ओढा. महाराज याने डावी नाकपुडी बंद केली आणि उजव्या नाकपुडीने श्वास वरती ओढला. त्याच्यानंतर रामदेव बाबा म्हणे उजवी नाकपुडी देखील बंद करा. याने उजवी नाकपुडी ही बंद केली. तेवढ्यात लाईट गेली. तेवढ्यात लाईट गेली. असं नाक पॅक दाबून धरलं, पहाटे 4 वाजेला ते गुदमरलं ना,
2-3 मिनिटातच गुदमरलं आणि खाली पडलं धाडकन आवाज झाला. बायको उठली झोपेतून. काय झालं बघितलं तर हे चक्कर येऊन पडलेले. अगदी किचन रूम मधून पाणी आणलं आणि ते पाणी पडलं तोंडावर. जागृत केलं. अहो मालक काय करत होते कस काय खाली पडले, कस काय चक्कर आला? काही नाही, महाराजांनी रात्री सांगितलं योग शिकलं की त्याच्यातून भगवंताची प्राप्ती, म्हणून योग शिकत होतो. रामदेव बाबांनी सांगितलं उजवी नाकपुडी बंद करा. श्वास उडवून मी बंद केली आणि डावी ही बंद करायची. पुढं काय करायचं माहीतच नव्हतं. परिणाम चक्कर येऊन पडला. म्हणजे योग करण्याचं जे साधन आहे हे सोपं आहे का, याची जराशी माहिती नसली तर भगवंताची प्राप्ती होत तर नाहीच, पण दुःख झाल्याशिवाय राहत नाही. दुसरं साधन सांगितलं याग म्हणजे काय? यज्ञ. आपल्या भागात खूप कमी होतात, पण इकडं जर नाशिक साईडला जर गेलो आपण, नाशिक भागाला किंवा इकडं सिल्लोड भाग असो, तिकडं वैजापूर भाग असो, यज्ञ खूप होतात महाराष्ट्रात. 5 11 कुंडी. आता योगीराज महाराजांनी केला 27 कुंडी याग केला तो. तसे यज्ञ, कारण यज्ञातून भगवंताची प्राप्ती आहे. यज्ञ नारायण भगवंत शेवटच्या दिवशी पूर्णाहुतीला त्या अग्नीद्वारा बाहेर येतात आणि प्रसाद देतात. त्याच्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती आहे. पण यज्ञ करणं सोपं नाही. तुम्ही म्हणता कसं हो महाराज? यज्ञ करण्यासाठी ऐका गंगेचा तट लागतो. गंगेच्या तटावर आमराईचं वन लागतं. नुसतं आमराईचं वन लागत नाही, त्या आमराईच्या वनामध्ये लाल माती पाहिजे खाली. आणि ऐका, जेव्हा आपण तिथं ते कुंड बनवतो, त्या कुंडामध्ये जेव्हा ऐका ना आहुती देतो, त्या आहुती देतो तर ती कशाची देतो? गावरान तुपाची. मग त्या गावरान तुपाची धार यज्ञ पूर्ण होईपर्यंत हत्तीच्या सोंडे एवढी अखंड पाहिजे. हत्तीच्या सोंडी एवढी आणि गावरान तुपाची धार, आणि यज्ञ पूर्ण होस तर हे शक्य आहे का महाराज? अहो तूप म्हणलं का चूप आहे आता. आम्ही एका गावी सप्ताला गेलो होतो. आता अनिल महाराजांना आम्ही त्या गावी गेलो. आता 7 दिवस आम्ही तिथे थांबतो, ते परंपरेचा कार्यक्रम असल्यामुळं. एका ठिकाणी असं संध्याकाळी पंक्तीला बसलो. आता त्यांची पंगत, यजमानाची पंगत सुंदरपैकी वाढली महाराज, आणि ते तूप वाढायला घेऊन आले. काय तूप वाढायला? एका वाटीत तूप घेतलं आणि एक दाभण घेतली. काय घेतली? दाभण घेतली. अशी दाभण बुडवायची असं माझ्याकडे बघा, अशी, आणि अशी झटकवायची पात्रावर, अशी दाभणाने तूप. त्याचं वाढायचं काम चालू. माझ्या शेजारी त्याचा गावकरी बसलेला होता तिथला. तो म्हणे, अय राम भाऊ, असं तूप वाढते का रे म्हणे महाराज लोकाला. मला वाटलं, म्हणला कोणतरी बोलणार झाला आपल्याकडून, बोलू राहिला. ते म्हणे असं तूप वाढते महाराज लोकाला. एवढं तू दाबणानं तूप वाढतोय, उदामादा करतोय का म्हणे महाराजावर तुपाचा. पहा म्हणजे आता महाराजावर एवढं तूप वाढत असते म्हणजे मग कसं वाढते? उद्याही म्हणतो आमच्या घरी पंक्तीला, तुला सांगतो महाराजांना तूप कसं वाढायचं. मला वाटलं हा चमचा वगैरे होतो काय कोण दुसऱ्या वाढायला. आम्ही त्याच्या घरी पंक्तीला सगळेजण महाराज, पंगत बसली. अगदी एक पक्वान्न वाढले. पंगत वाढून झाली आणि त्या महाशयानी तूप वाढायला आणलं महाराज. त्यांनी तूप वाढायला कसं आणलं माहितीये का? एक खापर घेतलं. खापरावर 4-5 इस्तवाचे तुकडे घेतले तवार महाराज. ते इस्तवाचे गरम तुकडे घेतले आणि त्याच्यावर तुपाचा एक थेंब टाकला आणि त्याचा धूर केला आणि सगळ्या महाराजाला धूर द्याला. ते माझ्या शेजारचा म्हणतो, अरे मी दाबणानं तूप वाढलं, मी दाबण्या झालो, तू तर धुपण्या झाला. मग ऐका, यज्ञ करणं सोपं आहे का? अगदी सोपं नाही. तिसरा मार्ग सांगितला, विधी म्हणजे काय? भगवंताची जी पूजा आहे, म्हणजे पूजा अर्चा जी आपण करतो कर्मकांडाद्वारे, त्याच्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती आहे. कसं? 1 मिनिटात सांगतो ऐका. प्रत्येकाने बघितलेला आहे, सत्यनारायण असतो. सत्यनारायण भगवंत प्रसाद देत असतो. अगदी ती पोथी जर बघितली, कलावती लीलावती आहे ना, ती कलावतीने काय केलं, लीलावतीने काय केलं, नाव पाण्यात बुडाली, बरोबर ना, त्याचे पान फुलं झाले, ते ऐकतो ना कथा आपण. ऐका, त्याच्यातून सुद्धा भगवंताची प्राप्ती आहे. पण सत्यनारायण करणं सोपं नाही. एका जणांनी सत्यनारायण करायचा ठरवला. नवरा बायको देवाकडे गेले, ब्राह्मण देवाकडे. देवा सत्यनारायण करायचा, पण आम्हाला सत्यनारायणाचं काहीच माहिती नाही. देवा म्हणे, काळजी करू नका, हा एवढा कागद घ्या, लिस्ट घ्या पूर्ण सामानाची आणि सामान घेऊन या. हे दोघं घरी आले, ती लिस्ट बघितली, सामान दिवसभर गोळा केलं आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजेला देवबाप्पा पूजेला येणार म्हणून ती माता माऊली पहाटे 4ला उठली.
सडा समर्जन केलं. जुनं घर, माळदाचं घर जुनं, त्या जुन्या घरामध्ये सुंदरपैकी सारून घेतलं. सगळं तिथं जे ज्या वस्तू लागत होत्या त्या आणून ठेवल्या. आणि ऐका, देवबाप्पा 8 वाजेला आले आणि देवबाप्पाला ते दोघं म्हणतात, देवबाप्पा आम्हाला याच्यातलं काही येत नाही बरं का. ते म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी पूजा मांडतो आणि पूजा चालू करतो. ते माता माऊली म्हणते देवबाप्पाला, देवबाप्पा इथं हे 2 खण तुम्हाला सारून ठेवलंय. काय ठेवलं? सारून ठेवलं. म्हणजे सारून ठेवलेलं तुम्हाला पूजेला बस का? देवबाप्पा म्हणे एक तर खूप झालं, एका खणात पूजा होईल आमची. देवबाप्पा तुम्ही पूजा करा, मी गावाला आमंत्रण सांगून येते प्रसादाचं. म्हणून ती माता माऊली घरातून बाहेर गेली. देवबाप्पाने पूजा मांडली. देवबाप्पाने पूजा मांडल्यानंतर सुंदरपैकी पूजा मांडली. 2 पाठ होते, एक पाठ स्वतः खाली घेतला आणि एक पाठ यजमानाला ठेवला. यजमानाला सांगितलं बसा. यजमान बसले. यजमान म्हणे देवबाप्पा आम्हाला माहित नाही बरं का पूजा कशी करायची. ते म्हणे तुम्ही काळजीच करू नका, मी म्हणन तसं म्हणायचं, मी म्हणन तसं म्हणायचं आणि मी करीन तसं करायचं. फक्त या 2च गोष्टी लक्षात ठेवा. महाराज देवबाप्पाने पूजा मांडली, पूजा चालू केली. देवबाप्पा म्हणतात डोळ्याला पाणी लावा. याला सांगितलंच होतं मी म्हणन तसं. महाराज हा देवबाप्पाला म्हणतो डोळ्याला पाणी लावा. देवबाप्पा म्हणतात अरे मी तुला म्हणतो. तो म्हणतो अरे मी तुला म्हणतोय. अरे देवबाप्पाला उलट बोलत नसते. हा पण म्हणतो देवबाप्पाला उलट बोलत नसते. अरे देवबाप्पाला राग येत असतो. हा म्हणतो मग राग आल्यावर काय होत असतं. देवबाप्पा असे बाही माग करतात आणि एक जोरात ठेवून देतात. देवबाप्पाला राग येतो. आता याला सांगितलं होतं मी म्हणन तसं आणि मी करीन तसं. याला वाटलंय करावंच लागत काय कोण. त्याने बाई मागे केली. तवार महाराज बरं का, संदीप महाराज, माऊली महाराज अशी बाई मागे केली तिने. आणि त्याला वाटलं देवबाप्पाने सांगितलं होतं देवबाप्पापेक्षा तर व्यवस्थित आपल्याला करावं लागेल ना, म्हणून त्यांना व्यवस्थित बाई मागे केली जरा. आणि महाराज अशी जोरात ठेवली, एवढी जोरात नाही, महाराज जोरात ठेवून दिली. देवबाप्पाला राग आला. देवबाप्पानी त्याची अगदी कॉलर पकडली, दोन्ही हाताने कॉलर पकडली आणि ओढू लागले. याला सांगितलंच होतं मी करीन तसं. याला वाटलं पूजेत करावंच लागतं काय कोण. त्यांनी पण देवबाप्पाची कॉलर धरली. दोघांचे भांडणं पडत 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 दारात आले. दारातून कुठं गेले? अंगणात गेले. अंगणात भांडणं चालू. ती बाई आमंत्रण सांगून गल्लीच्या त्या पलीकडच्या कोपऱ्याहून येतच होती. ती तिकूनच ओरडली, देवबाप्पा तुम्हाला म्हणले होते ना 2 खण पुरण का अजून सारून ठेवू. हे कशामुळे झालं? त्या साधनाची परिपूर्ण माहिती नाही, त्याच्यामुळे हे घडलं. याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात तुम्ही योग केला भगवंताची प्राप्ती केली, तुम्ही याग केला भगवंताची प्राप्ती केली, तुम्ही विधी केला भगवंताची प्राप्ती केली, पण ऐका ना वायाची उपाधी लावून घेतली. आपण काय म्हणतो मी सत्यनारायण केला, आपण काय म्हणतो मी योग शिकलो, मला योग करता येतो, मला एवढे आसन करता येतात, मी यज्ञ केला. हा अहंकार तयार होतो आणि हाच अहंकार देवाला नकोसा आहे. विठाला ऐका ना, तो अहंकार देवाला नकोय. देव जर आपलासा करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा, कोणती तरी साधना जीवनामध्ये बाळगा. साधना जीवनामध्ये बाळगल्याशिवाय साध्याची प्राप्ती नाही हो. कोणती तरी रोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, स्नान संध्या झाल्यानंतर देवाची पूजा करायची, देवासमोर बसायचं. ऐका ऐका, माळ घ्यायची, एक माळ घ्यायची समोर हातामध्ये, डोळे झाकायचे, समोर भगवान परमात्म्याची मूर्ती आणायची आणि मग जप करायचा ना, राम राम रामकृष्ण हरी श्री विठ्ठल. असा जप केव्हा करायचा? डोळ्यापुढं ज्ञानोबरायाची मूर्ती आणायची, डोळ्यापुढं नाथबाबाची मूर्ती आणायची, डोळ्यापुढं तुकोबरायाची मूर्ती आणायची, डोळ्यापुढं हरी हरी म्हणता
नाममुखी गाता. ऐका, त्याच्याशिवाय प्राप्ती नाही बरं का. तो देव तुकोबरायने आपलासा केला. का बरं केला बरं? तो देव कसा आहे? देव कसा आहे? आवडे हे रूप पाहता लोचन सुखावले. तुकोबरायनी जेव्हा बघितला त्यांचे लोचन सुखावले. का बरं सुखावले? सुंदर ते ध्यान करकटावरी तुळसी हार गळा आवडे निरंतर. राजा सुकुमार वदनाचा पुतळा, राजा सुकुमार वदनाचा पुतळा. रवीच्या शिकारा लोपलिया, रवीच्या शिकारा लोपलिया. राजकुमार वदनाचा पुतळा, राजकुमार वदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. जेव्हा बघितलं देवाकडं, अहो देवाचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे हो. देवाकडे बघितल्यावर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. अहो तो देव तुकोबरायलाच आवडला का? सकळ संताला आवडला. तो देव सकळ संताला आवडला. ज्ञानोबरायांना देखील आवडला. ज्ञानोबराय काय म्हणतात? बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी याद वाही रगा बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. तुझी आन वाहीन गा देवराया. अहो ज्ञानोबरायांनी तर शपथच घेतली हो. अरे देवा, तुझी शपथ घेऊन सांगतो किती आवडतोय तू. बहु आवडसी जीवा पासूनिया. ज्ञानोबरायांनी शपथ घेतली. अहो माझे मनीची आवडी पंढरपुरा पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवी दिले. ऐका, ज्ञानोबरायांनाही तो देव आवडला आणि तोच देव तुकोबरायांना आवडला आणि तो देव काय केला? अभंगाचं आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव
तो देव आपलासा केल्यानंतर झालं काय महाराज? तुकोबरायांना सुखाची प्राप्ती झाली. तुकोबरायांना ते सुख भेटलं. तुकोबरायाचे काही जे अभंग आहेत, माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबरायाचे काही अभंग स्वार्थी आहेत, बरं काय काय का स्वार्थी आहेत काही अभंग, आणि काही अभंग परार्थी आहेत. म्हणजे काही अभंग तुकोबरायांनी अगदी स्वतःला उद्देशूनच केलेत, पण काही अभंग जगासाठी तुकोबरायाचे अभंग आहेत. म्हणजे काही अभंग स्वार्थी आहेत आणि काही परार्थी अभंग आहेत. त्याच्यात आजचा जो अभंग आहे हा स्वार्थी आहे. तुकोबराय म्हणतात, देव मी आपलासा केला कारण माझा स्वार्थ आहे याच्यामध्ये. का? मला सुख पाहिजे होतं. ते कोणतं सुख? ते चिरकाळ टिकणारं सुख, ते आनंद देणारं सुख, ते पाहिजे होतं, म्हणून मी तो देव आपलासा केला. देव अनेक आहेत, एक आहे का देव? देव अनेक आहेत, 33 कोटी प्रकारचे देव आहेत. पण तुकोबरायांनी काय सांगितलं? आपला तो एक. मग ऐका, नाही तर असं नाही बरं का, रविवार आला खंडोबा, सोमवार आला महादेव, मंगळवार आला काय मंगळवारी देवी माता, बुधवार आला पांडुरंग, गुरुवार आला दत्तात्रय भगवान, शुक्रवार आला परत देवी, शनिवार आला हनुमंतराय. असं आहे का? अजिबात नाही. आपला तो एक. तुम्ही कोणत्याही देवाची आराधना करा, फक्त ती आराधना एकनिष्ठपणे करा, त्याच्यातूनच भगवंताची प्राप्ती. विठाल व्यर्थ अनंत जन्मीचे तेव्हाच नाव येतं हो या जिभेवर, तेव्हाच भगवंताचं नाव येतं. नाहीतर इकडच्या तिकडच्या गोष्टी भरपूर सांगतोय आपण, भरपूर करतोय. कोणी सांगितलं नाही तरी करतोय ना. एका गावाच्या बाहेर एक साधू आले, लक्ष असू द्या. एका गावाच्या बाहेर एक साधू आले आणि ते साधू महाराजांनी गावकरी मंडळीला बोलवून घेतलं. गावातले जे प्रमुख माणसं होते त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगू लागलेत, मी पूर्ण भारत फिरतोय, मी काशीवरून आलोय, गावकऱ्यांना लक्ष द्या. गावकरी म्हणतात, बोला ना महाराज. काशीमधून आलोय, भारत फिरतोय, याच्यासाठी फिरतोय, प्रत्येक गावामध्ये याच्यासाठी जातोय. कोणीतरी माझ्यासोबत तत्वाचं भांडण करा, माझ्यासोबत तात्विक वाद घाला. काय म्हणतात? तात्विक वाद घाला. कोण घालेल माझ्यासोबत तात्विक वाद? प्रत्येक गावामध्ये जातोय आणि माझ्यासोबत तत्वाचं भांडण करा. गावकरी म्हणतात, कोण यांच्यासोबत तत्वाचं भांडण करत? एवढे काशीहून विद्वान पंडित हे शिकून आलेले आहेत, यांच्यासोबत कोण वाद घालन? तेव्हा ते साधू म्हणतात, गावकऱ्यांनो, जर नसन वाद घालायचा तर गावकऱ्यांनी पत्र लिहून द्या, आम्ही समस्त गावकरी मंडळी तुमच्या पुढं शरण आलो, नम्र झालो, आमची हार झाली, असं लिहून द्या. गावकरी म्हणे, ठीक आहे महाराज. गावकरी गावामध्ये आले, संध्याकाळी मीटिंग बसवली, ग्रामसभा बसवली आणि सगळ्यांना सांगितलंय. साधू आले गावाच्या बाहेर, ते म्हणतात तात्विक वाद घाला. कोण वाद घालन? एकही जण गावामध्ये तयार होईना, एकही जण तयार होईना. अखेर सगळ्यांच्या सहमतीने पत्र लिहिलं आणि ठरवलं हे पत्र महाराजांना नेऊन द्यायचं की आपण हरलो म्हणून. गावकऱ्यांनी पत्र लिहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातले प्रमुख 10-20 जण जमले आणि महाराजांकडे गावाच्या बाहेर निघाले. गावाच्या बाहेर जात असताना रस्त्याच्या कडीला एक मनुष्य, त्याचं नाव राम होतं. काय होतं? राम. पण तो त्या रस्त्याच्या कडीला शेतामध्ये शेळ्या आणि मेंढ्या चारत होत्या. काय चारत होत्या? शेळ्या आणि मेंढ्या. त्याचं नाव राम होतं, पण त्याला राम कोणीच म्हणत नव्हतं. राहू दे. त्याला राम कोणीच म्हणत नव्हतं, त्याला रामड्या म्हणायचं. काय म्हणायचं? आणि लोकांना नावाचा अपभ्रंश करायची सवय पहिल्यापासून सवय. आता तुमच्याच गावाचं नाव काय आहे? मूळ पुराणातलं कटस्थान आहे. जेव्हा जामवंताकडे भगवंताला जायचं होतं युद्ध करण्यासाठी, तो जो कटर असला युद्धाचा, ते तुमच्या इथं येऊन रचलाय, बरोबर ना? त्या कडे ठाणला कटस्थान, इथं येऊन थांबले भगवान कृष्ण आणि लक्ष्मी माता, इथं येऊन थांबले. ते कटस्थान. जेव्हा युद्धाला जायचं तेव्हा पत्नीला सोबत कसं न्यायचंय
म्हणून इथंच ठेवलं ना लक्ष्मी मातेला. आणि पुढं गेले, पण त्या कटस्थानचं पुढं काय झालं, कडेठाण झालं. आता त्या खरवंदी बघा, भगवानगडाजवळ खरवंडी, ते खरवंडी त्याचं खरं नाव गावाचं खरवंदी आहे. खरवंदी. जेव्हा तीर्थयात्रेला जात असताना ऐका तो यांनी नाथबाबांनी गाढवाला पाणी पाजलं आणि गाढवाला वंदन केलं. ती खर म्हणजे गाढव आणि वंदी म्हणजे नमन, पाय पडणे. तिथं देव समजून पाय पडले, ते खरवंडी. त्याचा अपभ्रंश काय झाला, खरवंडी. असे अपभ्रंश झालेला आहे शब्द बरं का बरेचसे. तसंच त्याला राम नव्हतं म्हणत, त्याला रामड्या म्हणायचे. अहो बघा तुम्ही, एखाद्या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर असू द्या, लोक त्याला आदराने काय म्हणतात, माऊली माऊली म्हणतात, आदराने म्हणतं ना. नाही तर नाव आजकाल काही व्यवस्थित नाही, त्याच्यावर बोलणंही ठीक नाही, आहे की नाही. अहो शिवबांचं नाव बघा ना, शिवराय. किती पवित्र नाव आहे शिवराय. अहो जिथं जन्म झाला ती शिवनेरी आणि जिथं समाधी आहे ते रायगड. म्हणून शिवनेरीचं शिव आणि रायगडाचं राय म्हणजे शिवराय. असे नाव पाहिजे. नाही तर काही बी ते स्वीटीन बबलीन पिंट्या. आम्ही शहरामध्ये महाराज चाकणला कीर्तन, आणि कीर्तनाच्या आधी चहा प्यायला एका घरी गेलो, आणि तो माणूस माझ्याजवळ बसलेला, आणि तिने जोरात आवाज दिला, हे बंटी चहा घेऊन ये. मला वाटलं मुलालाच आवाज द्याला. महाराज ती बंटी आली ना, केस सोडेल आणि ते. म्हणलं वा रे बंटी. म्हणलं कोण आहे, ते आमच्या घरचे आहे. म्हणलं वा सुंदर ते ध्यान. अवघडे महाराज. तसंच त्या रामचं राम नाव होतं, त्याला काय म्हणायचे, रामड्या. महाराज रामड्या म्हणे, गावकर कुठं चालले, कुठं नाही म्हणते, गावाच्या बाहेर महाराज आले. ते म्हणते भांडण खेळा. कोण वाद घालन, ते म्हणे भांडण करायचं, आणि मला सांगा ना म्हणे तुम्ही. गावकरी त्याच्यातले खूप चतुर काही जण म्हणे, आपण पत्र तर लिहून द्यायला चाललो ना, चला ना रामला घेऊन, चला ना रामड्याला घेऊन. आता काही काही असतेच महाराज गावातले. राजेंद्र महाराजाला माहिती आहे त्याचा अनुभव, ते पुढं असल्यामुळे माहिती आहे बरं का. अगदी काही जण म्हणे घ्या बरं त्याला, त्या रामड्याला सोबत घेतलं आणि त्या महाराजांना पुढे हजर केलं. ते महाराज असे बसलेले, समोर रामला उभा केलं, त्या रामड्याला उभा केलं, आणि महाराजांनी त्या रामड्याला बघितलं आणि म्हणलं, हा माझ्यासोबत तात्विक वाद घालन. म्हणे हो हा घालन. महाराजांनी त्या रामड्याला नखापासून केसापर्यंत पाहिलं, अख्खा मळाल्याला, पूर्ण मळाल्याला, हा वाद घालन. म्हणे हो, याला माझी भाषा समजती का तेच बघतो म्हणे पहिलं. महाराजांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. महाराजांनी त्या रामड्याकडे बघितलं आणि असं एक बोट दाखवलं. किती बोट दाखवले, एक. त्या रामड्याने महाराजकडे बघितलं आणि 2 बोट दाखवले. त्या महाराजांनी रामकडे बघितलं, असे 5 बोट दाखवले असे. त्या रामड्यानी महाराजांकडे बघितलं नंतर फिरून, आणि महाराजांना अशी मूठ दाखवली, मूठ. कोणी, त्या रामड्यानी. त्यानंतर महाराजांनी जवळ एक काडी पडलेली होती, काडी घेतली आणि जमिनीवरती 7 रेषा ओढल्या. रामने तीच काडी घेतली त्या रामड्यानी, आणि त्या 7 रेषेच्या मध्ये आडवी रेष ओढली, आणि महाराजांनी नुसतं असं खुणवलं. त्याच्याजवळ दुपारचं जेवायचं दह्याचं गाडगं होतं डोक्यावर. ते गाडगं उचललं डोक्याहून आणि त्या काडीवर ठेवलं. जसं काडीवर गाडगं ठेवलं तसं महाराज पळत आले आणि त्या रामड्याच्या पायावरच पडले. पूर्ण भारत फिरलो पण असा साधू नाही पाहिला, पूर्ण भारत फिरलो पण असा साधू नाही पाहिला. काय विद्वान तुमचे राम महाराज, काय विद्वान. गावकरी म्हणे रामड्या आणि विद्वान हे कस काय. अरे झालं काय म्हणे महाराज. हा बोलूच नका, भारत फिरलो पण असा गुरु नाही भेटला. काय गुरु आहे, मला केवढे मोठे गुरु भेटले. गावकरी म्हणे रामड्या हे गुरु विद्वान हे तर काहीच मिळालं लागा ना. हरलो म्हणे मी आज या राम महाराजांपुढे हरलो, हेच माझे गुरु. अहो पण झालं काय. नाही नाही विचारूच नका, राम महाराज खूप श्रेष्ठ आहेत. अहो पण झालं काय महाराज सांगा ना. 2-4 जण म्हणते रामड्याला बाजूला घ्या बरं इथून. 2-4 जणांनी त्या रामड्याला बाजूला नेलं. त्या महाराजाला विचारलं, अहो महाराज झालं काय. तुम्ही 1 बोट दाखवलं, त्यांनी 2 बोट दाखवले, तुम्ही 5 बोट दाखवले, त्यांनी मूठ दाखवली, ते रेषा ओढल्या, ते दह्याचं गाडगं ठेवलं आणि तुम्ही त्याच्या पायावर लोटांगण घातलं. अहो तुमचे राम महाराज किती विद्वान आहेत. तुमच्या राम महाराजाला 1 बोट दाखवलं आणि मी विचारलं ब्रह्म एक आहे, तर तुमच्या राम महाराजांनी 2 बोट दाखवले आणि सांगितलं ब्रह्म एक नाही, ब्रह्मन माया 2 आहेत. अहो तुमच्या राम महाराजांना 5 बोट दाखवून विचारलं देवानी पंचमहाभूत कशासाठी निर्माण केले, तर राम महाराजांनी सांगितलं मूठ एकत्र करून सांगितलं या पंचमहाभूताचा हा देह बनवला. गाव करून अरे बापरे.
मग गावकरी म्हणे ती रेषा, ते म्हणे मी जमिनीवरती 7 रेषा ओढल्या आणि विचारलं या पृथ्वीवरती सप्तसागर आहे. किती आहे? 7 सागर आहे. या 7 सागरामध्ये सर्वात श्रेष्ठ सागर कोणता आहे? तुमच्या राम महाराजांनी या डोक्यावरचं दयाचं गाडगं ठेवून सांगितलं हा क्षीरसागर सगळ्यात श्रेष्ठ सागर आहे. हा क्षीरसागर. गावकरी म्हणे रामड्या ब्रह्मन माया हे काय रात्रीत पुस्तक वाचितो काय? चला रे म्हणे रामड्याकडं. ते गावकरी असे रामड्याकडे गेले बाजूला. महाराज तो रामड्या असा दगडावर बसलेला, चंदू महाराज दगडावर असं पायावर पाय टेकून बसलेला आणि बिडी पेत होता तो रामड्या. गावकरी म्हणे करे ते ब्रह्म माया ते पंचमहाभूत ते सप्तसागर हे कुठं शिकला? ते कशाची ब्रह्मन कशाची माया? ते महाराज म्हणते ब्रह्म, तू म्हणतो ब्रह्मन माया. अरे म्हणे कशाची ब्रह्मन कशाची माया? ते महाराज एक बोट दाखवून म्हणले मला तुझा एक डोळा फोडीन. तर मी म्हणलं तुझे दोन्ही फोडीन. अहो ते महाराज एवढ्यावरच नाही थांबले. ते महाराजांनी 5 बोट दाखवून म्हणले असे तुला झापड मारीन. तर महाराजाला म्हणलं बुक्काच मारीन. अहो महाराज एवढ्यावरच नाही थांबले हो. त्या महाराजांनी जमिनीवर 7 रेषा वाढल्या आणि मला विचारलं 7 भाकरी खातो का? मी आडवी रेष ओढून सांगितलं 3.5 सकाळी खातो आणि 3.5 संध्याकाळी खातो. कशा संग खातो? या दया संग खातो. ऐका असं व्यर्थ डोकं लावून फायदा आहे का? अजिबात नाही. या व्यर्थ डोकं लावण्यातून दुःख झाल्याशिवाय राहत नाही अभंगाचं. यरती माई घे दुखाची धनाची, यरती माई घे दुखाची धना, यरती माई घे दुखाची धनाची, यरती माई घे दुखाची धना, नाही आधी आवतान, नाही आधी आवतान, यरती माई घे दुखाची धनाची, यरती माई घे दुखाची धना, नाही दुःख प्राप्त होतं. व्यर्थ डोकं लावून फायदा आहे का? मी सुरुवातीला सांगितलं विचार करायचा तर कसा करायचा? सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. तसं करायचं. पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबांचे आजोबा भानुदास महाराज पंढरीची वारी करायचे. पंढरीहून आल्यानंतर पैठण क्षेत्रामध्ये भानुदास महाराजांची कीर्तनं व्हायची. त्या कीर्तनामध्ये भगवंताचं गुणगान भानुदास महाराज गायचे, भगवंताचा महिमा सांगायचे, पंढरीचा महिमा सांगायचे. सगळ्यापर्यंत दूर दूरपर्यंत ख्याती गेली. सगळेजण कीर्तन ऐकायला भानुदास महाराजांच्या येऊ लागले. एक मनुष्य ज्याला दोन्ही पाय नाही आणि दोन्ही हातही नाही तो सरपटत सरपटत पैठण या ठिकाणी आला. नाथबाबांचं कीर्तन ऐकू लागला आणि कीर्तनामध्ये नाथबाबांनी सांगितलं तो पंढरीचा देव, तो पंढरीचा परमात्मा. ऐका ना किती दयाघन आहे, किती कृपाळू आहे हो हे सांगू लागले. जसं जसं एक एक शब्द कानावर पडू लागले त्या कुर्मादासाच्या पंढरीच्या त्या पंढरीनाथाला बघण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये प्राप्त होऊ लागली. दर्शन करायची इच्छा निर्माण होऊ लागली. ऐका कीर्तन संपलं आणि वारकऱ्यांना ते कुर्मादास म्हणू लागले का हो वारकऱ्यांनो पंढरीला केव्हा जाणार? जवळ प्रस्थान आलंय, आता पंढरीला जायचं आहे. असं मलाही येऊ द्या. वारकरी म्हणतायत ते कसं शक्य आहे? तुला दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाही, पंढरीला कसं येणार? नाही मला यायचं आहे.
काही दिवस उलटले आणि काही दिवसानंतर तो एक दिवस आला, प्रस्थानाचा दिवस आला. पंढरीकडे पालखी निघणार. सगळे वारकरी पैठणमध्ये जमा झाले. ऐका ऐका, कुर्मादास सरपटत सरपटत तिथं आले. पैठणहून प्रस्थान झालं. पालखी पंढरीकडे निघाली, पहिल्या मुक्कामाकडे निघाली. कुर्मादास सरपटत सरपटत दिवसभर पहिल्या मुक्कामापर्यंत आले. ऐका ना, पहिल्या मुक्कामापर्यंत आल्यावर अगदी सरपटत आल्यानंतर रस्त्याने काही खडे असतील, काही दगड असेल, माती असेल, ते एक 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 शरीराला रुतू लागलं. हो, रुतल्यानंतर अगदी शरीराला त्रास होऊ लागला. पहिला दिवस, पहिला मुक्काम. पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळे वारकरी जमले, सगळ्यांचं भोजन झालं. कुर्मादास आले तिथं सरपटत. कुर्मादासाची व्यवस्था कोण करणार? एक व्यापारी, ज्याला पंढरी क्षेत्रामध्ये खरेदी करण्याकरता जायचं, तो व्यापारी कुर्मादासाजवळ गेला आणि कुर्मादासाला म्हणतोय, का हो महर्षी, तुम्हाला कुठं जायचंय? पंढरीला जायचंय? हो, मलाही पंढरीला जायचंय. कशाला जायचं पंढरीला? मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. तुम्हाला कशाला जायचंय? मला माझा मोठा व्यापारी आहे, त्याच्याकडे माल खरेदी करण्याकरता जायचंय. मग आजचा मुक्काम कुठं आहे? कुर्मादास म्हणतात, इथंच आहे पडलेलो मी, इथूनच पुढं उद्या निघणार. अहो ऐका ना, माझ्यासोबत चला, आपली ठेप्याची व्यवस्था एका ठिकाणी आहे. म्हणून कुर्मादासाला सरपटत सरपटत सोबत घेतलं. एका ठिकाणी गावाच्या बाहेर नेलं. सुंदरसं घर आहे, त्या घरासमोर सडा समर्जन केलेलं आहे, तुळशी वृंदावन आहे, सुंदरसा दिवा लावलेला आहे. अगदी दिवस मावळायचा वेळ झाला. दोघं सरपटत त्या घरासमोर गेले. त्या मालकाने बोलवलं, दोघांचं पूजन केलं, दोघांचं आदर आतिथ्य केलं. वारकरी आपल्या घरी आले म्हणून दोघांना जेवू घातलं. अगदी रात्री झोपण्यासाठी बिछाना दिला. रात्री झोप झाली. पहाटच व्यापारी म्हणला, आता मी निघतो, रात्री दुसऱ्या मुक्कामाला आपण भेटूया. असं म्हणत व्यापारी पहाट निघून गेला. वारकरी उठले, स्नान केलं. कुर्मादासही त्यांच्या संग चालू लागले. पालखी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी तसंच घडलं. तिसरा मुक्काम तसंच घडलं. दर दिवस दर मजल करत करत पालखी पुढं जाऊ लागली. कुर्मादास सरपटत सरपटत जाऊ लागले. एक एक दिवस पुढं जात असताना अंगाला जखमा होऊ लागल्या. जखम मोठी होऊ लागली. त्या जखमामध्ये खडे रुतताय, काटे रुतताय, माती रुतताय. त्याच्यात जखम होती, त्या रक्त वाहतंय, त्याच्यात पू झाला, पाणी झालंय, त्रास होतोय. एक दिवस एक मुक्काम असा आला की त्या मुक्कामापासून कुर्मादासाला पुढं जाता येईना. कुर्मादासाला अशक्य झालं जाण, प्राण कंठाशी आला. आता पंढरीनाथाचं दर्शन कसं करायचं? ऐका, दुसरा दिवस सकाळ उजाडला. सर्व वारकऱ्यांनी स्नान केलं आणि पुढं पंढरीकडे निघणार. तेव्हा वारकऱ्याला ते कुर्मादास म्हणू लागले, अहो वारकऱ्यांनो, अहो वारकऱ्यांनो, तुम्ही पंढरीला जाताय, पांडुरंगाकडे जाताय. पांडुरंगाकडे गेल्यानंतर तुम्ही नमस्कार करणार. पांडुरंगाला तुमचा नमस्कार केल्यानंतर पांडुरंगाला माझा देखील नमस्कार सांगा. करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा अहो एवढा उपकार करावं, देवाला माझा नमस्कार सांगा. एक एक मुक्काम वारकरी आणि पालखी पुढं जाऊ लागले. भानुदास महाराज दिंडीला घेऊन पुढं जात आहेत. तो आषाढीचा दिवस उगावला. सर्व वारकरी सकाळी सकाळी चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं, घाट चढून वरती गेले. महाद्वारामध्ये नामदेव महाराजांचं, नामदेव पायरीचं दर्शन केलं. आत गेले, उजव्या हाताला गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि आता महाद्वारासमोर सर्व वारकरी पांडुरंगासमोर उभं राहिले आणि पांडुरंगाला साष्टांग नमस्कार केला. वारकऱ्यांनी नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला आणि ऐका ना, वारकरी उठून उभा राहिले. पण परत एकदा सगळ्या वारकऱ्यांनी
पांडुरंगाला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा पांडुरंगाला राहावल्या गेलं नाही. पांडुरंग म्हणतात, अहो वारकऱ्यांनो, एकदा नमस्कार केला ना, परत कशाला करता? देवा, पहिला नमस्कार आमचा होता, पण दुसरा नमस्कार आमचा नाही. तुझाच एक भक्त तुझ्या दर्शनाची आस घेऊन तुझ्या भेटीसाठी पंढरीकडे येऊ लागला, पण प्राण कंठाशी आला, हात नाही, पाय नाही, अंगाला जखमा झाल्या, वेदना वाढल्या, पुढे येऊ शकला नाही. तो लहुळ या गावामध्ये थांबलेला आहे. तुझ्या भेटीची त्याला इच्छा आहे. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. बाबा हे रात्र दिवस पाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. आने के लागे वाट पाहे उभा रात्रंदिवस. भेटीची आस लागली. जेव्हा पांडुरंगाने वारकऱ्याचे शब्द ऐकले, पांडुरंगाला राहावल्या गेलं नाही. विटेवरून उडी टाकली, वाळवंटामध्ये आले. ज्ञानेश्वर महाराजांना सोबत घेतलं, नामदेव महाराजांना सोबत घेतलं आणि लहुळ गावाकडं प्रस्थान केलं. पण ऐका, आज ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना सोबत का घेतलं, तर वाटेत एक प्रयोजन होतं. ऐका, एक मळा लागला सुंदरसा. पांडुरंग म्हणतात ज्ञानोबारायांना आणि नामदेवरायांना, मला तहान लागली. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा मी पाणी आणतो ना प्यायला. नाही नाही नामदेवा, तुम्ही इथंच थांबा, समोर मळा आहे, मी जातो आणि पाणी पिऊन येतो. पांडुरंग असं म्हणून बाजूला गेले. एका बालकाचं रूप धारण केलं आणि त्या मळ्यामध्ये प्रवेश केला. तर एक महात्मा, हातामध्ये विळा आहे, हातामध्ये एका चिपुळे आहे आणि देवाचं नामस्मरण चालू आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऐका, समोर उभा राहिले सावताबाबांच्या. आणि ऐका, ते बाल स्वरूप भगवान म्हणतात कोणाला? सावताबाबांना. माझ्या मागं चोर लागले, तो मला लपण्यासाठी जागा द्या. तेव्हा जागृत अवस्थेत आले सावताबाबा आणि बघितलं समोर एक बालकाची मूर्ती आहे, एक छोटासा बालक आहे आणि लपण्यासाठी जागा मागतोय. दोन चोर मागे लागले. म्हणून सावताबाबा म्हणतात, हा बाजूला ऊस आहे, या ऊसामध्ये जाऊन लप. तेव्हा तो बालक म्हणतो, या ऊसामध्ये तर मला लगेच पकडतील हो. ते दोन चोर खूप हुशार आहेत आणि खूप म्हणजे चतुर आहेत, मला लगेच पकडतील. मला अशी जागा द्या का तिथून कोणीच नाही पकडू शकलं पाहिजे. सावताबाबांनी विचार केला, अशी जागा मागणारा आहे तरी कोण? म्हणून सावताबाबांनी डोळे झाकले आणि बघितलं अंतर्धान करून, तर दुसरा तिसरा कोणी नाही, तोच पंढरीचा विठ्ठल आज समोर उभा आहे. ऐका, असं माझ्याकडे जागा मागतोय. जवळ विळा होता, विळा हातात घेतला. ऐका, विळा हातात घेतला आणि आपल्या छातीवर घाव केला आणि आपल्या या हृदयामध्ये बसायला जागा दिली. ऐका, त्या बालकाला हृदयामध्ये समाविष्ट केलं, बसायला जागा दिली. देव जसा मध्ये गेला, मध्ये बसला. पण ऐका ना, देवानी आपल्या पिवळ्या पितांबराचा एक कोर अशी बाहेर ठेवली, हृदयाच्या बाहेर ठेवली. सावताबाबाचं भजन चालू, नामस्मरण चालू. नामदेव महाराज म्हणतात, माऊली किती वेळ झाला, देव अजून का बरं येणार, चला आपण बघू. म्हणून मळ्यात गेले आणि बघू लागले, इकडं तिकडं कुठंच देव दिसत नाहीये. एक महात्मा आहे, भजन करतायत, चला आपण त्यांना विचारू. म्हणून आज ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज सावताबाबांच्या समोर गेले आणि त्यांना म्हणू लागले, का हो तुम्ही देव पाहिला का? देव इकडं आला का? आपला देव, आमचा देव आला? ऐका, सावताबाबांचं भजन चालू, पण नामदेव महाराजांची नजर सावताबाबांच्या हृदयाकडे गेली, तर तो पिवळा पितांबर लटकताना दिसला. आणि ऐका ना, सावताबाबा म्हणू लागले, काय म्हणू लागले? आज नामदेव महाराज काय म्हणू लागले? साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा
नामदेव महाराज त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळीयाचा. ऐका, जेव्हा बघितलं तेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज अगदी आश्चर्यचकित झाले. किती मोठे भक्त आहेत म्हणून दोघांनी आज सावताबाबांचं दर्शन घेतलं. देव समोर प्रगट झाले आणि देवांनी आज या तिन्ही संताला एकत्र केलं. सावताबाबांसमोर आज नामदेव महाराज नव्हते, आज ज्ञानेश्वर महाराज नव्हते, नामदेव महाराजांच्या रूपाने साक्षात नाम आज समोर होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आज साक्षात ज्ञान समोर होतं. ज्ञान आणि नाम जिथं आले तिथं भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. संतांची भेट घडली. देव म्हणू लागले आवरा पटकन चला. देवाने घाई केली, दोघांना सोबत घेतलं आणि लहुळ गावाकडे गेले. लहुळ गावामध्ये पोहोचले आणि त्या भक्ताच्या समोर उभा राहिले. कुर्मादासाला बघितलं आणि कुर्मादासाला बघितल्यानंतर ऐका ना, कुर्मादासाने भगवंताच्या मुखाकडे बघितलं. जसं बघितलं तसं हा प्राणच देऊन टाकला. जसं बघितलं तसं हा प्राणच देऊन टाकला. हो, भगवंताने ही कुर्मादासाची ज्योत आपल्या ज्योत मध्ये विलीन करून घेतली, एकत्र करून घेतली, आपल्यासारखं करून घेतलं. अभंगाचं तिसरं अविनाशकारी बोलिया अविनाशकारी बोलिया अविनाशी कुर्मादासाला करून घेतलं. जेव्हा त्या देवाच्या नावाचं वेडं लागतं ना, गोविंद गोविंद नावाचं वेडं लागतं ना, तेव्हाच तो देव आपल्याला आपलासं करतो. आणि ऐका ना, असं मरण जर आलं ना तर ते शेवटपर्यंत कीर्ती राहते. अभंगाचं शेवटचं जरा तुका म्हणे एका मरणेचे सरे, तुका म्हणे एका मरणेचे सरे, तुका म्हणे एका मरणेचे सरे, तुका म्हणे एका मरणेचे सरे. तुका म्हणे
संवाद भेटला तेवढं बोलण्याचा तुमच्या समोर या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते गुरुवर्यांचं आणि जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. पण सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी काही गोष्टी मी प्रामुख्याने सांगत असतो. आपण इतका वेळ बोलतोय, जवळपास 1.5 तास होऊन गेलाय, चिंतन चालू आहे. आपण कीर्तनामध्ये देवच सांगितला, पण ऐका काही गोष्टी अजून महत्त्वाच्या आहे. जसा देव महत्त्वाचा आहे तसा देशही महत्त्वाचा आहे आणि तिसरा धर्मही महत्त्वाचा आहे. देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी ज्याने सांभाळल्या, ऐका तोच खरा हिंदू. बोलून जातो, देवाबद्दल तर सांगितलं, देशाबद्दलही प्रेम असू द्या, देशाबद्दल प्रेम असू द्या हो. कारण आपली ही भारतभूमी, ऐका ही भारतभूमी साधी नाही बरं का. अनेक संतांची, अनेक महापुरुषांची ही खाण आहे. याच मातीमध्ये शिवबा घडले, याच मातीमध्ये संभाजीराजे घडले, याच मातीमध्ये भगतसिंग घडले, याच मातीमध्ये राजगुरू घडले, याच मातीमध्ये पंडित सुभाषचंद्र बोस घडले. ऐका या मातीने एक एक हिरे असे दिले, एक एक हिरे असे दिले की हा भारत देश अगदी सजलाय बघा. उत्सव 3 रंगांचा गगनी आज सजला. बोलून जातो, उत्सव 3 रंगांचा गगनी आज सजला. नमन त्या सर्वांना, त्यांनी हा देश घडविला. जवळ आली आता संक्रांतही जवळ आहे. त्याच्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन जवळ आलाय. या प्रजासत्ताक दिनी संविधान देशामध्ये लागू झालं आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य या 26 जानेवारी पासून मिळालं. त्यामुळे ऐका ना, हे जे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ना, त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नका हो. काही पैशाकरता आपलं मत विकू नका. फक्त एवढीच माझी विनंती असेल हो. अनेक महापुरुषांनी हा देश घडवण्यासाठी, अनेक संतांनी हा देश घडवण्यासाठी आपलं प्राणाची आहुती दिली हो. हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवबांनी आहुती दिली, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी संभाजी महाराजांनी आहुती दिली. त्यांचं बलिदान लक्षात ठेवा. आपलं मत विकू नका, आपल्या मताची किंमत ठेवा. कारण चाललाय एवढा बाजार बाहेर की ही लोकशाही संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येकानं ही गोष्ट बाळगा. देशाचा अभिमान ठेवा. मी काही कोणत्या पक्षाचा नाही, आपला एकच पक्ष वारकरी पक्ष. मी काही कोणत्या पक्षाचा नाही, पण ऐका, मी जे बोलतोय ते धर्माला धरून बोलतोय गड्या. कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून बोलतोय. आपला धर्म टिकला पाहिजे. इतर धर्माचा द्वेष करणं, इतर धर्माला नाव ठेवणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं असं होत नाही. जो धर्माचं स्वतः आचरण करतो तोच खरं धर्माचं रक्षण करतो. हे तरुण मंडळी फुलं समोर बसलेले आहेत त्यांच्यासाठी बोलतोय, कारण आज गरज आहे, आज गरज आहे. कारण हे तरुण मुलं आज मंडपमध्ये आलेत, त्यांच्यावर हे संस्कार होत आहे. कीर्तनकाराचे 2 चांगले शब्द त्यांच्यापर्यंत जातात. मग कीर्तनकाराचंही ऐकाय ना, तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, तुम्हाला सांगण्याचं आमचं कर्तव्य आहे. तुम्ही ऐकता, आपला मुलगा समजून आमचं ऐकता. पण ऐका, ही तरुण मंडळी उद्या घडली पाहिजे, ही तरुण मंडळी उद्या सप्ताहामध्ये टिकली पाहिजे. त्याच्यासाठी बोलावं लागतंय गड्या. ऐका, त्या शिवबांनी 18 पगड जातीला एकत्र केलं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण ऐका ना, संभाजी महाराजांनी जे शिवबांनी जे स्वराज्य जितके वर्ष उभा करायला लागली ना, अगदी कमी वेळेमध्ये तेच स्वराज्य अगदी पुढं नेऊन ठेवलं, शिखरावर नेऊन ठेवलं. तर ते कोणी ठेवलं असन? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. ऐका ना, एखादा चुकीचा मेसेज आला धर्माविषयी, एखादा चुकीचा मेसेज, त्याला फॉरवर्ड नका करत जाऊ, तो जागेवर डिलीट करत जा. एखाद्या महाराजांनी चुकून जर एखादं चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्याला फॉरवर्ड नका करू गड्यांनो, त्याला डिलीट करा. आपल्या धर्माची बदनामी आपण करू नका. आपल्या धर्माचं रक्षण आपण करा, आपल्या धर्माचं रक्षण आपण करा. गायीची सेवा करा, आईची सेवा करा. ऐका, जो गायीची सेवा करतो आणि जो आईची सेवा करतो, जो गायीला ध्यानात ठेवतो आणि जो आईला ध्यानात ठेवतो, त्याची पाप करण्याची वृत्ती तयार होत नाही. अहो, सगळेजण सांगतात शिवबाबद्दल, सगळेजण सांगतात संभाजी महाराजांबद्दल, सगळेजण सांगतात. पण ऐका ना, एक मावळ्याबद्दल एक बोलून जातो. कल्याणच्या सुभेदाराची सून, जेव्हा कल्याणच्या सुभेदाराला हरवलं, तिथलं सगळं नजराना ते लुटला आणि तिथली, ऐका ना, कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून
इतकी देखणी होती, इतकी लावण्य खनी होती. तिने जरा पान खाल्लं ना, पान, तर ते पान खाल्लेलं गळ्यातलं बाहेरून दिसायचं. एवढी लावण्य खनी असणारी ती सून, जेव्हा मावळ्यांनी ते तिथलं जिंकलं ना सगळं त्या सुभेदाराला, जेव्हा त्या सुनेला सोबत घेतलं, घोड्यावरती बसवलं आणि शिवाजी राजेकडे न्यायचं, तर रात्रीचा प्रवास चालू झाला. एका घोड्यावरती त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बसवलं आणि बाकीच्या सर्व घोड्यावरती मावळे त्या सुनेला घेऊन शिवबाकडे घेऊन चालले. ऐका ना, निष्ठा बघा ना किती आहे. अहो, राजेबद्दल तर आपण बोलतोय, रात्रभर लावण्यवती देखणी असणारी सून त्या कल्याणच्या सुभेदाराची सोबत होती, पण वाकडी नजर करण्याची त्यांची इच्छाच झाली नाही. हेच खरे शिवबांचे माळवे. हेच मावळे आहेत तो. नाही तर काय झालंय काय, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला डीजे लावायचा आणि डीजेवर दारू पिऊन नाचायचं. ही शिवजयंती नाही हो. शिवबा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही हो. शिवबा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही. शिवबा हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे. शिवबांचे विचार डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे हो. अहो, रस्त्यांना महापुरुषाचे नावं काय देता? रस्त्यांना महापुरुषाचे नावं काय देता? महापुरुष ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने आपण सर्वांनी जायचंय. झालेली सेवा शांतिलिंग महाराजांच्या चरणी व लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर